2024 लोकसभा निवडणूक ही शिवसेना काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नाही, तर ही निवडणूक मोदी शाह विरुद्ध भारताची जनता अशी ही लढाई आहे. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी 2024च्या निवडणुकीचं वर्णन केलं. मोदींविरोधात गावागावात एवढा मोठा अंडर करंट आहे की 2024 साली मोदी पुन्हा निवडून येणार नाही. याच्या उलट चित्र ईव्हीएममध्ये आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोदींची प्रचंड मोठी लाट आहे. ईव्हीएमला थोडं काही बोललं की भाजप नेत्यांना प्रचंड राग येतो. त्यामुळं सोशल मीडियावर मीम्स बनायला लागले की हमें भी मोदी लहर देखनी है, लेकिन बॅलेट पेपर से. या देशाला आता फक्त बॅलेट पेपरच वाचवू शकतो. यांच्या विरुद्ध एवढा मोठा अंडर करंट की 2024 साली मोदी शहा निवडून येणार नाही. यांचे जेवढे भक्त इथे त्याच्यापेक्षा जास्त परदेशात आहेत. ते तिथून लिहित असतात भारत कसा विकसित. अरे मग ये ना इथं, तिथे काय बोंबलत बसला, इथे ये नोकरी कर इथे. ते म्हणले आजचे दिन आने वाले. ते अदानी अंबानीला होते, आपल्याला नव्हते. तुम्ही विचारलंच नाही त्यांना कोणाला आजचे दिन. ते आजचे दिन म्हणले चुनावी जुमला. हिटलर कधी शांत झोपायचं नाही, मागे पुढे इकडे तिकडे बघतच राहायचं. हुकुमशहाचं वैशिष्ट्य, त्याला कधीच झोप लागत नाही, कारण त्याच्या मनातच चोर असतो. देवेंद्र फडणवीसांची इतकी वाईट अवस्था आहे की उद्या दाऊद इब्राहिम जर म्हणला मला बीजेपीत यायचं तर ते त्याचं स्वागत करतील. या देशाचे मालक मोदी शहा नाहीत, आम्ही भारतीय लोक, आम्ही या देशाचे मालक आहोत. तुम्हाला 5 वर्ष भाड्याने दिलंय घर, नीट वापरा, आणि नाही तर मालक म्हणून आम्ही तुम्हाला घरातून काढून टाकू. यांचा राष्ट्रवाद नागडा केला कोणी? यांच्याच राज्यपालांनी, सत्यपाल मलिक यांच्या पक्षाचा राज्यपाल बोलला की यांनी माणसं जवान मारले यांनी निवडणुकीसाठी. आपल्या सगळ्यांच्या मनात ही अस्वस्थता होती की हे मोदी आणि शहांचं सरकार तर गेलं पाहिजे, पण त्याच्यासाठी काय करायचं हे आपल्याला मार्ग सापडत नव्हता. आमच्या सगळ्या सहकार्यांनी आम्ही त्यावर विचार केला आणि आमच्या असं लक्षात आलं की राजकीय व्यवस्था त्यांच्या परीने लढेल, पण आता नागरिक म्हणून जर आपण रस्त्यावर उतरलो नाही आणि यांना हाकललं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, हे आमच्या लक्षात आलं. त्या तळमळीतून आम्ही इथे आहोत. प्रचंड दडपशाही चालू आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या ऑफिसमधून मला फोन येतो एका फेसबुक पोस्टबद्दल आणि मला सांगितलं जाते की अशी पोस्ट तुम्ही कशी करता. मी म्हणालो आता काय उद्या मंत्र्यांना विचारून पोस्ट लिहू का फेसबुकवरच्या? नाही, ही राजकीय वाटते. मी म्हणालो हो, मी राजकीय कार्यकर्ताच आहे. मीच नाही मित्र हो, या सभागृहात बसलेला प्रत्येक जण 1924च्या निवडणुकीपर्यंत राजकीय कार्यकर्ताच. आता कोणी डॉक्टर नाही, कोणी प्राध्यापक नाही, कोणी वकील नाही, कोणी काही नाही. आता सगळे आपण पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट म्हणजे राजकीय कार्यकर्ते आहोत. आसिमनी सांगितलं तसं एक स्पष्ट राजकीय भूमिका घेऊन आम्ही कोणताही सामाजिक बुरखा पांघरलेला नाही, काही बुरखा आवरण नाही. सामाजिक कार्यकर्ते वगैरे ती आवरणं आम्ही फेकून दिली आणि एक स्वच्छ राजकीय भूमिका आहे की 2024 साली मोदी आणि शहा निवडून आले नाही पाहिजे, ही ती भूमिका. 25 सभांच्या अनुभवानंतर महाराष्ट्रातल्या तमाम गावांमध्ये आम्ही गेलो, बीड सारख्या ठिकाणी पण गेलो, औरंगाबाद, जालना, विदर्भ, मराठवाडा, 25 ठिकाणच्या अनुभवानंतर हे मी आत्ता सांगतो, पत्रकार मित्रांनी नोंद करून ठेवावी. ज्यांना हा स्क्रीनशॉट सेव्ह करायचा असेल त्यांनी तो स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवावा. यांच्या विरुद्ध एवढा मोठा अंडर करंट की 2024 साली मोदी शहा निवडून येणार नाही. आज कोणाला तरी हा वेडेपणा वाटण्याची शक्यता आहे, पण आम्ही त्या लोकांमध्ये गेल्यानंतर आम्हाला दिसलं आणीबाणी संपली. तेव्हा तर मी काही 6-7 वर्षाचा होतो, मला काही आणीबाणीची माहिती नाही. पण माझे वडील असं सांगत होते आणि आधीची पिढी असं सांगत होती की आणीबाणीच्या नंतर उमेदवार मिळत नव्हते विरोधी पक्षाला, पण ज्याला उमेदवारी तो निवडून आला. आता ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी नाही. आता ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी ही लढाई. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक, आम्ही मोदी आणि शहांचा पराभव करून दाखवू. एरवी त्यांचा पराभव करण्याचं आम्हाला काही कारण नव्हतं, पण ते आमच्या लोकशाहीला, आमच्या घटनेलाच नख लावायला निघाले, म्हणून आम्ही तो पराभव करून दाखवू. दुसऱ्या बाजूने लोक म्हणून, आम्ही भारतीय लोक म्हणून आपल्याला राजकारणात हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला विरोधी पक्षांचं ऐक्य होईल हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे. त्याचं कारण असं मजेशीर आहे की एक पक्ष जो 32% मत घेतो तो सत्तेत आहे आणि 68% मतं असलेली मंडळी विरोधी पक्षात आहेत, कारण 68% मतं 38 पक्षांमध्ये विभागली गेलीत. ते जर तोडायचं असेल तर आम्ही उद्धव ठाकरे असोत की पृथ्वीराज चव्हाण असोत की सगळे राजकीय नेते असो, आम्ही सगळ्यांना भेटतो, आम्ही सगळ्यांशी संवाद साधतोय
आम्ही सगळ्या देशाच्या विरोधी पक्षांना हे चळवळ म्हणून, पीपल्स मुवमेंट म्हणून, सिव्हिल सोसायटी म्हणून आम्ही आवाहन करतोय की कमीत कमी 400 जागा असल्यास पाहिजेत जिथे यांना एकास एकच लढत होईल, त्याशिवाय हे हरणार नाहीत. पेट्रोलचा दर डॉक्टर मनमोहन सिंगांनी सोडलं त्यावेळेला 66 रुपये होता. आज नागपूरचा पेट्रोलचा दर 107 रुपये आहे. डिझेलचा दर डॉक्टर मनमोहन सिंगांनी सरकार सोडलं त्या दिवशी 52 रुपये होता. आज तो नागपूरचा दर 95 रुपये एवढा आहे. मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा बेकारीचा दर होता 21.22%. आज बेकारीचा दर 29% वाढलेला आहे. नोकऱ्या नाही आहेत, फक्त राम मंदिर, साहेबांचे फोटो, जिथे दिल तिथे साहेब, बस स्टँडवर गेलं साहेब, टॉयलेट मुताऱ्या सार्वजनिक साहेबाची छवी, एअरपोर्टला गेलो की साहेब, विमानात चढताना साहेब, विमानातून उतरताना साहेब. याला मेगॅलोमॅनिया असा शब्द आहे. ही एक वैचारिक बिमारी आहे. ही सगळीकडे मी दिसायला पाहिजे ही वैचारिक बिमारी आहे. सगळीकडे यांची छबी असते. संपत सरळ नावाचे कवी आहेत, मला वाटतं पारोमिता त्यांनीच पाठवलं का काय मला तो व्हिडिओ. संपत सरळ नावाचे कवी आहेत. त्यांनी म्हणलं की हमारे प्रधानमंत्री इतनी बार कपड़े बदलते हैं कि अगर वो स्विमिंग के लिए स्विमिंग पूल में जाते हैं तो एक कपड़े रहते, ऊपर आते तो अलग कपड़े रहते. फक्त मी परवा दगडूशेठला आले, देवाकडे पाठ करून कॅमेरा म्हणला ते नमस्कार करताना. त्यांच्या आयुष्यात जो काय सर्व आहे तो कॅमेरा म्हणे, त्याच्याशिवाय काही नाही. 12-15 माणसाची टीम घेऊन निघतो हा माणूस. US डॉलर यांचे जेवढे भक्त इथे त्याच्यापेक्षा जास्त परदेशात आहेत. ते तिथून लिहित असतात भारत कसा विकसित. अरे मग ये ना इथं, तिथे काय बोंबलत बसला, इथे ये, नोकरी कर, इथे राहा, नागपूरमध्ये राहा, पुण्यामध्ये. ते सांगतात US डॉलरचा दर होता मनमोहन सिंग गेले त्या दिवशी 63 रुपये आणि आत्ता तो आजचा दर आहे 83.24 रुपये. रुपयाचं अवमूल्यन. भारतावर कर्ज किती आहे तुमची काय कल्पना आहे? भारतावरचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंगांनी सरकार सोडलं त्या दिवशी होता 461 बिलियन US डॉलर. आज ते आहे 1669 बिलियन US डॉलर. 4 पट कर्ज आपल्या देशावर आहे. हे सगळीकडे सांगत फिरतात विकास झाला, विकास झाला. ते गडकरी तुमचे विकास पुरुष, त्यांच्यावरही मी बोलणार आहे. आज सब पे बात होगी, मोहन भागवत पे होगी, नरेंद्र मोदी पे होगी, अमित शाह पे भी होगी, गडकरी पर भी होगी और देवेंद्र फडणवीस पर भी. आज सबकी बात होगी. मन की बात नहीं, ये जन की बात होगी. ये मन की बात नहीं है. कर्ज साहेबांनी 4 पट वाढवून ठेवलंय. 1669 US डॉलर बिलियन US डॉलर एवढं कर्ज भारतावर आहे. कुठे नेला भारत मोदीजी? आपण पण वेड्यो. ते म्हणत होते ना आपण वेगळंच काहीतरी समजलो. ते म्हणले आजचे दिन आने वाले. ते अदानी अंबानीला होते, आपल्याला नव्हते. तुम्ही विचारलंच नाही त्यांना कोणाला आजचे दिन. ते आजचे दिन म्हणले चुनावी जुमला, त्यांचा तो पूर्ण झाला. आपण वेडे आहोत की देशाचं अर्थकारण. मित्र हो, मला वाईट याचं वाटतं की एकही मीडिया हाऊस हे अर्थकारण आपल्याला सांगत नाही. 24 तास आपल्याला भारताची कशी प्रगती झाली, कसं रेल्वेचं उद्घाटन, स्टेशन मास्टरचं काम, हिरवा झेंडा दाखवायचं. मोदी सगळीकडे फिरतात हिरवे झेंडे दाखवत. गाड्या झाल्या की मोदी आलेच तिथे हिरवे झेंडे दाखवायला. हे सांगितलं जात नाही की या देशाचं अर्थकारण कोणत्या वळणावर आहे. हे सांगितलं जात नाही की या देशातला भ्रष्टाचार कुठे पोचलेला हे सांगितलं जात नाही. पहिला भ्रष्टाचार यांनी सुरू केला नोटाबंदी. तुम्हाला आठवतं का ते 8 वाजता आले होते, आज रात 12 के बाद तुकडे बन के रह जाएंगे वगैरे वगैरे. मंत्रिमंडळ कुलपात ठेवलं होतं, कोणाला कळू दिलं नव्हतं. हुकुमशहाचं वैशिष्ट्य असतं, त्याचा कोणावरही विश्वास नसतो. हिटलर कधी शांत झोपायचं नाही, मागे पुढे इकडे तिकडे बघतच राहायचं. हुकुमशहाचं वैशिष्ट्य, त्याला कधीच झोप लागत नाही, कारण त्याच्या मनातच चोर असतो. मनात पाप असतं की आपल्यासारखे सगळेत का काय असं त्याला वाटत असतं. नोटाबंदीचा हिशेब आजपर्यंत देशाला दिला गेलेला नाही. 99% पैसा, जे हे सांगत होते की तो काळा पैसा आहे, आता श्रीमंत रस्त्यावर येणार आहेत. एकाही श्रीमंताला हार्ट अटॅक आल्याचं तुमच्या माझ्या वाचनात नाही. 3 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 5 लाख शेतकऱ्यांच्या आपल्या वाचनात आहेत, पण एकाही श्रीमंत माणसाला अटॅक आला नाही. त्याचं कारण या नोटा, 1000च्या आणि 500च्या जुन्या नोटा एका राजकीय पक्षाने 20% कमिशन घेऊन रेग्युलराइज केल्या. नोटाबंदी ही कमाईची संधी होती त्या पक्षासाठी. त्याच्यानंतर त्यांच्या जागा किती वाढल्या, त्याच्यानंतर प्रत्येक शहरातली त्यांची कार्यालय काय झाली आणि त्याला काय संगमरवरी दगड लागले ते लक्षात घ्या.
नोटाबंदी हा फक्त चूक नाहीये, हा सुनियोजित भ्रष्टाचार आहे. मोठ्या करन्सीतले 20% कमिशनचा हा भ्रष्टाचार आहे. त्याच्यावर मोदींनी आजपर्यंत दुसरं कधीही देशाला हिशेब दिलेला नाही. PM केअर फंड, तो फंड माहिती अधिकारात येत नाही. CAG कडे कळत नाही तो कोणाचा आहे माहिती नाही, त्याचे डायरेक्टर कोण माहिती नाही, तो माहिती अधिकारातच नाही. त्यामुळे तो फक्त केअर येत राहतो. अदानीची केअर हे घेतात, त्याच्या बदल्यात अदानी केअर फंडात पैसे टाकतो. असा तो केअर फंड हा दुसरा मोठा घोटाळा मोदी काळातला. मोदींची भ्रष्टाचारावर भूमिका काय हे या देशातला मीडिया मोदींना विचारत नाही. मोदी मुलाखत कोणाला देतात, काहीतरी नाव सांगितलं, तो हिरो, मला तर नावही नाही माहिती त्याचं, आणि तो काय विचारतो, आम कैसे खाना चाहिए, काट के खाना चाहिए. मोदींची हिम्मत नाही कोणाला इंटरव्ह्यू देण्याची. काहीतरी मध्ये म्हणत होते राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स, म्हटलं अरे निदान प्रेस कॉन्फरन्स तर घेतात, घाबरून तर जात नाहीत मीडियाला. साहब किधर बैठते डर के. एवढा मोठा 56 इंची माणूस पत्रकारांना घाबरतो. एकही पत्रकार परिषद नाही रेकॉर्ड या देशाचं. अमेरिकेला गेले तर तिथे यांना सांगितले की नाही इथं ते काय चालत नाही, ते पत्रकार परिषद घ्यावी लागते, म्हणून ती बळबळच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यांचं मॉडेल लक्षात घ्या भ्रष्टाचाराचं. आता खरं भ्रष्टाचाराच्या मॉडेलवर मी गडकरींच्या नागपूरमध्ये काय बोलावं, तुम्हाला ते भरपूर माहिती आहे काय झालं ते. मागच्या मे महिन्यामध्ये मी हिमाचलला होतो. तिथे सुंदरलाल बहुगुणांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली आंदोलन चाललं होतं. आंदोलन काय होतं, ते लोक म्हणत होते हे हायवे एवढे कशासाठी चाललेत हिमालय फोडून, हिमालयाची वाट लावून हे काय चाललंय, हे कोणत्या प्रकारचा हा विकास आहे. हिमालयातले पहाडीतले लोक, स्थानिक लोक लढत होते की आम्हाला हे रस्ते नकोत. गडकरी कोणासाठी करतायत ते, त्याचा खुलासा आता कॅगनी केला कोणासाठी करतायत. गडकरीकृत विकासाची दुष्फळं या देशाला दिसायला सुरुवात झालेली आहे. यावर्षी उत्तरांचलमध्ये, उत्तराखंडमध्ये यावर्षी भयानक स्थिती होती. बिल्डिंगच्या बिल्डिंग वाहून गेल्या. आपण ते हॉरिबल व्हिडिओ पाहिले असतील सगळ्यांनी व्हॉट्सअपमधून, आपल्याला ते आले असतील. ह्या सगळ्या विनाशाला फक्त आणि फक्त नितीन गडकरींची विकासखोरी जिम्मेदार आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा विकास, याच्या पुढे गडकरींची विकास नीती काही नाही, आणि त्या विकास नीतीमुळे ही बर्बादी चाललेली आहे. उत्तरांचल असो की हिमालय असो, सगळ्या हिमालयाला नितीन गडकरींनी धोक्यात टाकलेलं आहे त्यांच्या परियोजनांमुळं. त्याच्यावर कधी काही या देशात चर्चा होत नाही. मी या नागपुरातून देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतो की त्यांनी मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षात कोणत्या भ्रष्टाचारावर भूमिका घेतली हे एकदा लोकांना सांगावं. कोणत्या भ्रष्टाला शिक्षा झाली ते सांगावं. घोषणा अशी आहे, न खाऊंगा न खाने दूंगा, जो भी खाएगा उसमें बीजेपी में लेके आऊंगा. घोषणा अशी आहे की जो पण खाईल तो बीजेपीच्या स्टेजवर. मला तर वाटलं होतं नवाब मलिक 1-2 दिवसात जाणार आहेत का काय, देवेंद्र फडणवीस बाहेरच बसलेत का काय दबवता. देवेंद्र फडणवीसांची इतकी वाईट अवस्था आहे की उद्या दाऊद इब्राहिम जर म्हणला मला बीजेपीत यायचं तर ते त्याचं स्वागत करतील. आणि भारतीय जनता पक्षाचा जो आमच्यावर सोडलेला सगळा तो ट्रोल गँग असते, ती दाऊद इब्राहिम किती चांगला माणूस आहे हे तुम्हाला व्हॉट्सअपमधून सांगत राहील. इतक्या वाईट अवस्थेला हा जगात सगळ्यात मोठा म्हणणारा पक्ष आला की या पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करणे. सुरुवात काय झाली होती, काँग्रेस मुक्त भारत. पंडित नेहरूंकडे 5वी बहुमत होतं, इंदिरा गांधींकडे होतं, राजीव गांधींच्या वेळेला त्याहून जास्त होतं. मुत्तेमवार साहेब त्यावेळेला संसदेत होते. 405 जागांचं बहुमत, 414 जागांचं बहुमत राजीव गांधीकडे होतं. पण ती मंडळी माजली नाही आणि त्यांनी जनसंघ मुक्त भारत, समाजवाद मुक्त भारत, कम्युनिस्ट मुक्त भारत या घोषणा दिल्या नाही. ही जी मस्ती यांना आली आहे, यांना असं वाटतं की आमचा पक्ष मोठा झाला म्हणजे देश आमच्या ताब्यात आला, तीच मस्ती आपल्याला उतरवायची आहे. आणि यांना हे सांगायचं आहे की या देशाचे मालक मोदी शहा नाहीत, आम्ही भारतीय लोक, आम्ही या देशाचे मालक आहोत. तुम्हाला 5 वर्ष भाड्याने दिलंय घर, नीट वापरा, आणि नाही तर मालक म्हणून आम्ही तुम्हाला घरातून काढून टाकू. उद्या माझ्या घरी ईडी आली, मला काही वाटणार नाही. उद्या इन्कम टॅक्स आले, काही नाही. CBIला काही नाही. जे व्हायचं ते होईल, पण माझ्या बापाने मिळवलेलं स्वातंत्र्य यांच्यासारख्या लोकांमुळे मी जाऊ देणार नाही. ही निर्भय बनवण्याची भूमिका. आम्हाला कोणालाही सत्ता नको, आम्ही त्या सत्तेच्या राजकारणात नाही, पण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या वाडवडिलांनी रक्त जे सांडलं त्याची आम्ही यांच्याकडून अवहेलना होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकणार नाही. ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळी घातली, ज्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वज पण नाकारला, त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आमची इच्छा नाही.
एक विकृत राजकारण मित्र हो या देशाचं सुरू झालं. मगाशी सांगितलं की संसदेच्या पायरीवर त्यांनी डोकं वगैरे ठेवलं होतं, नंतर संसदेच्या डोक्यावर पाय ठेवला. मला एक खासदार सांगत होते 2 महिन्याखाली, मी म्हटलं अहो ही एवढी विधेयक येतात, बिलं येतात, हे काय? ते म्हणले अहो तुम्हाला वाटतं का ते आम्हाला दाखव? अहो त्यांच्या पक्षाच्या लोक खासदारांना पण हे बिलं दाखवत नाहीत तर आम्हाला काय दाखवणार? अतिशय वाईट अवस्थेत आहे संसद. पंतप्रधान संसदेत येत नाहीत. देशाचा विरोधी पक्षनेता जेव्हा 20,000 कोटी अदानीचे काढतो यांना राग येतो. यांच्यावर बोलला तर नाही आला. किती प्रिय मित्र असावा, मित्र म्हणजे किती प्रिय असावा. 20,000 कोटीचा मुद्दा राहुल गांधींनी काढला, त्या क्षणी यांचा आग बबुला हो गई. आणि त्याच्यानंतर एक जुनी केस उकरून काढली. झोपलेला पिटिशनर जागा केला 3 वर्षांनी. सुरत कोर्टात गेले. सुरत कोर्टाने 2 वर्ष सजा सुनावली. खरं म्हणजे या प्रकारच्या केसमध्ये 6 महिन्याच्या वर कोणाला शिक्षा होत नाही. खरं तर 1-2 महिन्याची होती, जास्त होत नाही. पण 2 वर्ष का? त्याचं कारण लोकांना दुसऱ्या दिवशी कळलं की ओम बिर्ला एकदम सक्रिय झाले आणि सचिवालयाने राहुल गांधीची खासदारकी काढून घेतली. गुजरातच्या न्यायालयाने खालचा काय निर्णय देता, गुजरातचं सर्व ते न्यायालय शेवटी, त्या न्यायालयाने काही न पाहता निकाल दिला. सुप्रीम कोर्टने परत राहुल गांधींना संसदेत पाठवलं आणि हे सांगून की कारण सुद्धा दिले नाही, हे काय जजमेंट आहे का? आणि आता त्या गुजरातच्या न्यायाधीशाची बदली पण केली सुप्रीम कोर्टने. सुप्रीम कोर्टचे आभार मानावे तेवढे आहेत की एवढ्या दडपशाहीत ते काम करतायत. हा पक्ष सत्ता लालसेने इतका ग्रस्त झाला की काँग्रेस मुक्त भारत नंतर यांच्या घोषणा काय, तर जिथे काही हो, निवडून कोणी हो, सरकार आमचं. अरुणाचल प्रदेशमध्ये प्रयोग सुरू झाले, ते सगळ्या राज्यांमध्ये गोवा वगैरे झालं. महाराष्ट्रात ती बारी आली. यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र कधी नाही तो 50 खोकेवाला महाराष्ट्र म्हणून ओळखला जायला लागला. मी पुन्हा म्हणतोय, देवेंद्र फडणवीसांनी या राज्याच्या राजकारणाचं जेवढं अवमूल्यन केलं तेवढं कोणीही केलं नाही. माणसं सुरतला काय गेली, सुरतहून तिकडे गुवाहाटीला काय गेली, ते झाडं काय, ओके काय, काय काय चाललं होतं. हे सगळे दिवस देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला दाखवले. जे एक सुसंस्कृत राजकारण इथं होतं, जे काही दर्जाचं राजकारण होतं, त्याला देवेंद्र फडणवीसांनी नख लावलं असं म्हणायला लागेल. जे सरकार आलं, आता असेमनी त्याच्याबद्दल बोलून झालं, मी नाही बोलत. त्या सरकार कसं आलं आणि काय झालं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कसं गेलं सगळ्यांना माहिती आहे. आता त्यात काही परत मी बोलावं असं काही नाही. पण संपूर्ण राजकारणाचा पॅटर्न बदलून गेला हे लक्षात घ्या. मोदींनी भारताच्या राजकारणाचा पुरता विचका केला. इथून सुसंस्कृतपणा हद्दपार केला, इथून डिसेन्सी हद्दपार केली, इथून पारदर्शकता हद्दपार केली आणि लोकांच्या बद्दलची अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व हे पण मोदींनी हद्दपार केलं. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप चेक करा नातेवाईकांचे, मणिपूरबद्दल शांतता आहे आणि अशा वेळेला शहाजोगपणे म्हणतात की आम्हाला राजकारणात नाही. अरे 2 स्त्रियांना नग्न करून समाज झुंड जर 1000ची फिरवत असेल तर तो मूर्खांनो तो राजकारणाचा भाग नसतो, तो मानवतेचा भाग असतो. त्याच्यावर तरी बोला, त्याच्यावर तरी 2 शब्द बोला की हे घडलं, हे चांगलं नाही, एवढं तरी बोला. अभिव्यक्ती मारली जाते आहे. संजीव भट्ट काय कारणाने जेलमध्ये आहेत माहीत नाही, अजूनही जेलमध्ये आहेत. नवीन पोंक्षे आणि भिडे काढले जातात. तो परवा तो भिडे म्हणाला की म्हणे गांधीजींचे वडील मुसलमान होते, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. गांधीजींचे वडील कोणतेही असले तरी आमच्यासाठी ते गांधीजीच होते, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी नीच मानसिकता आहे, जिने आधी पंडित नेहरूंना छळलं, पंडित नेहरूंचा वंश मुसलमान कसा वगैरे, त्याची आता ही हिंमत होते की हा माणूस गांधींवर बोलतो. पण महाराष्ट्राच्या पोलिसला ती हिंमत नाही. IPS दर्जाचे DCP त्यांनी आमचा अर्ज घेतला आणि ते म्हणले की मला जरा याचा अभ्यास करावा लागेल. म्हणलं ते अभ्यासाची संस्कृती फडणवीसांची ठेवा तुमच्याकडे, कारवाई काय करता ते सांगा. अभ्यास करतो म्हणजे मी फडणवीसांना विचारतो गुन्हा दाखल करायचा की नाही, मग फडणवीस भागवतांना विचारतील गुन्हा दाखल करायचा की नाही. कोण राज्य करतं या देशावर हे विचारण्याची वेळ आली की IPS पोलीस जे निष्ठेची शपथ घेतात, जे आपल्या पगारावर चालतात, ते काय करतात हे विचारायची वेळ आलेली आहे. यंत्रणांचा मुक्त गैरवापर चालू आहे. मी आलो ईडीच्या ध्रुवपदावर. ईडीचं मी काय नागपूरमध्ये उदाहरण देणार. इथे आपल्याला अनिल देशमुखांची केस सगळ्यांना माहिती आहे. 100 कोटी रुपयांचा चार्ज लावला होता आणि आत्ता हायकोर्टमध्ये सांगितलं की 1.71 कोटीचा, तेही त्यांच्या नावावरचा घोटाळा नाही आहे. ईडीला सगळ्यात जास्त जर आज कोणाला जाब विचारायची वेळ असेल तर ती ईडीवर विचारायची वेळ आहे. आम्ही 9 तारखेला ईडीच्या मोर्चाची परवानगी मागितली होती.
9 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही असं म्हणलं की आम्ही हुतात्मा चौकातून निघणार आणि आम्ही ईडीवरच मोर्चा काढणार त्यांच्या कार्यालयावर. आम्ही त्यांना म्हणणार की नारायण राणेपासून प्रताप सरनाईकांपासून अनेक जण त्यांच्यावर तुम्ही कारवाई तर सुरू केली, पण ते भारतीय जनता पक्षात किंवा मिंदे गटात गेल्यानंतर ती कारवाई का थांबली याचा आम्ही जाब विचारतोय तुम्हाला, कारण आम्ही तुमचे मालक आहोत. तुमचे पगार मोदी आणि शहाच्या खाजगी स्टेटतून होत नाहीत, ते आमच्या करातून होतात आणि म्हणून ईडी सुद्धा आमचे नोकर आहे. अनिल देशमुखांची केस विस्मयकारक आहे. मी सगळी कागदपत्र आहेत माझ्याकडे, त्या हायकोर्टच्या ऑर्डर पण आहेत. तुम्ही चार्ज काय लावला की कोणीतरी म्हणलं नंबर 1 म्हणून, आणि तुम्ही मतलब अर्थ काढता की नंबर 1 म्हणजे गृहमंत्री. स्वतः हायकोर्ट म्हणतंय की नंबर 1चा अर्थ अपॅरंटली पोलीस कमिशनर म्हणजे हे परमवीर सिंग असण्याची शक्यता आहे. परमवीर सिंगवर काय कारवाई केली फडणवीसांनी? परमवीर सिंगाला बक्षीस मिळालं. परमवीर सिंगांवर फडणवीसांनी काय कारवाई केली त्यांनी जरा नैतिकता स्वतःची तपासून सांगावं. परमवीर सिंगला नंबर 1 जर म्हणत असेल सचिन वाझे, तर परमवीर सिंगांवर तुम्ही काय कारवाई केली आणि 1 वर्ष अनिल देशमुखांना जेलमध्ये का ठेवलं? यांना लोकांची आयुष्य म्हणजे इतकी मातीमोल वाटतात का की उचललं आणि 1 वर्ष जेलमध्ये टाकलं? ही हुकुमशाही आहे. वर तोंड घेऊन यांचे भक्त विचारतात की देशात कुठे हुकुमशाही, तुम्ही बोलताय ना? अरे आम्ही तर बोलतच राहू, पण एखाद्या माणसाला काहीच्या काही शिक्षा देऊन 1 वर्ष जेलमध्ये टाकणं हे ईडीची मस्ती आहे. ही त्यांची नाही, ही ईडीची मस्ती आहे. आणि ईडीची मस्ती सुद्धा नागरिक म्हणून आपल्याला उतरावी लागेल. महाराष्ट्रातले असे 22 नेते यादी काढली होती अंजली दमानेंनी. 22 नेते असे आहे ज्यांच्यावर ईडीनी कारवाई थांबवली. ईडी ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे भारतीय जनता पक्षाची, खाजगी जायदाद झाल्यासारखी ईडी वागते, ती सीबीआय वागते. त्याच्याविरुद्ध आपल्याला लोक म्हणून लढावं लागेल. ईडीचं आणि सीबीआयचं काम एकच आहे, दुसऱ्या पक्षातले सगळे भ्रष्ट त्यांच्यावर कारवाई सुरू करतील आणि त्यांना भारतीय जनता पक्षात पाठवायचं. ईडी ही भारतीय जनता पक्षाचा गेटवे नवा. संस्था यांनी इतक्या बिघडवून टाकल्या, निवडणूक आयोगाबद्दल पण मी बोललो, संस्था यांनी इतक्या बिघडवून टाकल्या की सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा हे दबाव टाकायला लागले. रंजन गोगोई राम मंदिराचा निर्णय देतात आणि दुसऱ्या महिन्यात भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होतात. याचा अर्थ यांनी सुप्रीम कोर्टपर्यंत यांची काळी छाया पडलेली आहे. यांची काळी सावली आता सुप्रीम कोर्टपर्यंत पडलेली आहे, जिथे लोकांना शेवटची आशा असते तिथपर्यंत. आणि फार अभिमानाने म्हणतात की म्हणे मोदी वॉशिंग मशीन आहे, त्याच्यात म्हणे कोणी टाकला की तो शुद्ध होतो. आणि हे सगळं दाबण्यासाठी दुसऱ्या बाजूला एक भंपक राष्ट्रवाद आपल्याला शिकवला जातो. परवा मोहीम झाली हर घर तिरंगा. एक त्यांच्या जगातल्या मोठ्या पक्षाचा कोणी कार्यकर्ता येतो का, मी वाट पाहत होतो की माझा झेंडा द्यायला येतो का. त्याला सांगितलं असतं अरे तुझ्या आजोबांना, भागवत आजोबांना 4-5 वर्षापूर्वी कळलं हा झेंडा आहे, माझ्या वडिलांना फार पूर्वीपासून कळलं, ते खादी ग्रामोद्योगातून येतानाच झेक झेंडा आहे. संघाला आत्ता कळलं की तिरंगा आपला झेंडा आहे. 2-3-4 वर्ष झाली काहीतरी, त्यासाठी लोकांनी सत्याग्रह केलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचं उत्तर दिलं पाहिजे की तिरंगा भारताचा झेंडा आहे त्यांना किती साली कळलं आणि कधीपासून त्यांनी तो फडकावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदा, मी तर म्हणेन मी शाखेत जायला तयार आहे, मी उद्यापासून शाखेत जायला तयार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फक्त मला मनुस्मृती दहन करून दाखवावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुस्मृती जाळणार आहे का? खरं यांचं दुःख वेगळं आहे आणि ते फार जुनं आहे. हे आजचं दुखणं नाही आहे, ते जुनं दुखणं आहे. खरं यांचं दुखणं असं आहे की जेव्हा सत्तेच्या वाटाघाटी फाळणीच्या होत होत्या, तर फाळणीच्या वेळेला हिंदूंचा पक्ष काँग्रेस होता आणि यांना कोणी जुमानत नव्हतं. मी काही थोडीफार आकडेवारी आता सांगणार आहे थोडीशी, ती पण ऐकून घ्या. सावरकरांची हिंदू महासभा निवडणूक, आता सुरेश द्वादशीवार सर प्रत्यक्ष इथे काय, आता मी त्यांच्यासमोर बोलावं, पण आकडेवारी सांगतो. 1951ला पहिली निवड झाली, 52ला सावरकरांच्या पक्षाने 489 जागा देशभर लढवल्या लोकसभेच्या, त्यांच्या वाट्याला 4 जागा आल्या. त्यानंतर 57ची निवडणूक आली, 494 उमेदवार उभे केले, त्याच्यापैकी 2 निवडून आले. 1962ला 494 उभे केले, 1 निवडून आला. हे सावरकरांच्या हयातीतलं गणित आहे. सावरकर इथपर्यंत जिवंत आहेत. 67ला यांच्या पक्षाने सावरकर गेले होते, 520 जागा लढवल्या, त्यापैकी 1 जागा निवडून आली. आणि 1971, 1977, 1980 आणि 1984
सावरकरांच्या हिंदू महासभेला 0 जागा मिळाल्या. देशाच्या राजकारणात हे कुठेही नव्हते. आज सावरकरांचं नाव गांधी आणि नेहरूंबरोबर घेतलं जातं. गांधी, नेहरू, सावरकर कोणत्याच महापुरुषाचा. अरे सावरकरांना आम्ही महापुरुष मानतच नाही. मी चला बोला पुढे. कशासाठी महापुरुष मानू? किती प्रेझेन्स होता सगळ्या देशभर. बाहेर आईन्स्टाईन म्हणत होता की महात्मा गांधी हा माणूस होऊन गेला आहे, पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही. सावरकरांबद्दल एक विधान दाखवा बाहेरच्या कोणी माणसांनी केलेलं. सावरकरांचा महाराष्ट्रातले 3-4 जिल्हे सोडले तर प्रभाव दाखवा बाहेरचा सावरकरांचा काय होता. सावरकरांची देशभक्ती आणि त्यांचं ते अंदमानचं वगैरे ठीक आहे, आम्हाला त्याबद्दल आदर आहे, आमचं काही म्हणणं नाही. पण सावरकर म्हणून राष्ट्रपुरुष होत नाहीत, कारण काळ्या पाण्याची शिक्षा त्याच वेळेस हजारो कैदी तिथे भोगत होते. सावरकर एकटे नव्हते. आता सावरकरांना राष्ट्रपुरुष म्हणतील, उद्या हेडगेवार गोळवलकरांना म्हणतील, आणि परवा तुम्हाला भिडे आणि पोंक्षाला सुद्धा महापुरुष म्हणायला लावतील. सावध राहा, सावध राहण्याची वेळ आहे. तर काँग्रेस हा पक्ष हिंदूंचा आणि हिंदूंचा नेता महात्मा गांधी हे यांचं खरं दुःख आहे. गांधींना मारलं ते 55 कोटीचे बळी वगैरे भंकस आहे सगळी. ते आपल्याला पुस्तकातून कुरुंदकरांसह यदी फडकेंनी नथुरामायण लिहिलं. सरांनी साधनेमध्ये खूप छान लेख लिहिले होते, सुरेश द्वादशीवार सरांनी. मला त्यांची मालिका आठवते. गांधी जिवंत असेपर्यंत हिंदुत्ववाद्याची, कुठल्याही रॅडिकल लोकांची, जातीयवाद्यांची सत्ता येऊ शकत नाही, म्हणून गांधींना मारलं. आणि त्या गोडसेचा आता उदो चाललेला आहे. पंडित नथुराम गोडसे वगैरे काय त्याची जयंती वगैरे साजरी होते. आणि हे सगळं करण्याच्या आडून अर्थकारणाचं जे लपवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालतात. यांचा राष्ट्रवाद नागडा केला कोणी? यांच्याच राज्यपालांनी, सत्यपाल मलिक. कोणी विश्वंभर चौधरी, नासिम सरोदे नाही बोलले त्याच्यावर. यांच्या पक्षाचा राज्यपाल बोलला की यांनी माणसं, जवान मारले यांनी निवडणुकीसाठी, हे यांच्या पक्षाचा राज्यपाल बोलला. दुसरा यांच्या राष्ट्रवादाची चिरफाड परवा मणिपूरमध्ये झाली. मणिपूरमध्ये पोलिसांनी मणिपूरच्या FIR केला. कोणावर माहिती आहे? भारताच्या सैन्यावर, मिलिटरीवर. आसाम रायफल्स ही सगळ्यात जुनी भारताची पॅरामिलिटरी फोर्स, त्याच्यावर त्यांनी FIR दाखल केला. मला फक्त सांगा की हाच जर FIR पश्चिम बंगाल सरकारने मिलिटरी विरुद्ध केला असता तर काय झालं असतं? यांनी या देशात रान पेटवलं असतं. पश्चिम बंगाल सगळा देशद्रोही ठरवला असता टागोरांचा. आणि यांनी सांगितलं की बघा कसे देशद्रोह, म्हणजे यांनी केलं तर चालतं, दुसऱ्यांनी केलं तर देशद्रोह. हे यांचं गणित आहे. इथली मूळ संस्कृती तशी नाही. मी 2013 साली अण्णांच्यावर अमेरिकेत गेलो होतो आणि तिथल्या लोकांना विचारलं की आम्ही एक गरीब देश आहोत, आमचं तुम्हाला का आकर्षण आहे? का वाटतं तुम्हाला कधी अमिताभ बच्चनला बोलव, कधी विद्या बालन, का वाटतं? तर त्यांनी मला असं सांगितलं, आणि ते ऐकून मला स्वतःचा भारतीय म्हणून अभिमान वाटला. त्यांनी असं सांगितलं की एवढे सगळे प्रदेश, एवढ्या भाषा, एवढ्या बोली, एवढे अन्नपदार्थ, एवढ्या चालीरीती, तरी तुमचा देश आहे की याचा आम्हाला प्रूफ आहे. त्या देशाच्या एकतेला संघ, भाजपा आणि मोदी शहा सुरुंग लावत आहेत. आणि एक जिन्सी, एक सांस्कृतिक असं काहीतरी करायचं त्यांचं कारस्थान घडतंय. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपल्याला बोलावं लागतंय. अफगाणिस्तानातल्या मुसलमानांना आधी तालिबानी गोड वाटले होते. त्यांना असं वाटलं की हेच आपले खरे धर्मरक्षक, यांच्याचमुळे आपला धर्म टिकून राहील. पण हळूहळू त्या बंदुका तालिबान्यांच्या ज्या आहेत त्या मुसलमानांकडेच वळल्या आणि ते बायकांना सांगायला लागले की बुरखा घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही, जीन्सची पॅन्ट घालायची नाही, अमकं करायचं. ते हिंदू राष्ट्र इथल्या माता बहिणींना पाहिजे का हे त्यांनी एकदा स्वतःला ठरवावं. तुम्हीच नाही आहात. हिंदू राष्ट्र येणार म्हणजे भारताची राज्यघटना जाऊन मनुस्मृती येणार. आपण ती येऊ देणार नाही. आपण त्या पराभूत मानसिकतेत जायचं कारण नाही. घटना बदलली जाईल वगैरे आम्ही बदलू देणारच नाही. आम्ही भारतीय लोक, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत घटना नाही बदलता. राखीव जागांबद्दल नेहमी टाहो फोडणारा एक वर्ग आहे, राखीव जागा नको वगैरे. लक्षात घ्या, आत्ता जर संविधान वाचेल भारताचं तर संसदेत राखीव जागा आहे म्हणूनच वाचेल की निदान SC STचे खासदार उभे राहतील याच्या विरुद्ध. तुमच्याकडून अपेक्षा कमी आहे, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. आणि तिथला खासदारांचा नंबर लक्षात घेतल्यानंतर 63चा मला वाटत नाही मोदी शहा ही सत्ता पिपासू जोडीत तेवढं काही करेल. त्यांना सत्तेत राहायचं आहे अखंड. मोदींचं स्वप्न सत्तेत अखंड राहण्याचं आहे. अखंड भारत वगैरे ते बलगं नाही. अखंड सत्तेत राहणाऱ्यांना ते परवडणार नाही. आणि संविधान आम्ही बदलू देणार नाही. पण संविधानाच्या तोडमोडीकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीवर आम्ही उभे राहून तुमचा विरोध करू, हे आपल्याला निक्षून सांगण्यासाठी निर्भय बनव आंदोलन. रावसाहेब म्हणतात, सर अंडरकरंट तर फार आहे, पण EVM हटले पाहिजे, तेव्हा हे शक्य होईल. EVM वर इलेक्शन नको, मग मोदी कधीच निवडून येणार नाही.
विनोद साहेब म्हणतात, जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत या देशात मोदी सरकार सत्तेत असणार. हिंमत असेल तर सर्व पक्षीय पक्षांनी ईव्हीएमवर बहिष्कार टाकून दाखवा. खूप छान सर, कोणी तर आहे जो बीजेपीच्या खिलाफ आवाज उठवायची हिंमत आहे. विजय कडलक म्हणतात, विश्वंभर चौधरी साहेब, तुमच्या अन्नामुळे भाजप सत्तेत आली. त्यावेळेस आम्ही सुद्धा जनलोकपालसाठी रस्त्यावर उतरलो होतो. असो, आमचा पूर्ण पाठिंबा सर. खूप छान सर, तसेही मोदी फक्त गुजरातला पुढे घेऊन जाण्यासाठी सत्तेत आलेत. आता कळून चुकले. सर, आम्ही महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी आहोत. गावागावात भाजपच्या बद्दल फार फार नाराज आहेत, बाकी ओळखून. सूरज खंडारे म्हणतात, तुम्ही जे बोललाय ते खरं आहे साहेब, पण गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यातील मूर्ख जनतेला कोण सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.